कारभारी गावाकडे गेले होते आणि आमच्यासाठी येताना आणलेली आहे भरपूर ताजे तुरीचे शेंगा आणि निंबू आणि सासूबाईनं पाठवलेले आहे बोर। आमच्या शेतामध्ये बोराचे झाड आहे आणि हे रानटी बोर खायला खूप गोड लागतात। मग काय, जसे कारभारी घरामध्ये आणले तुरीचे शेंगा तसेच कारभारीला बोललो लवकर बसा आणि मला दाणे काढून द्या। कारभारीला राग, कारभारी बोलतो मी दिवसभर गाडीमध्ये बसून आलेलो, मी थकलेलो, मी काय काढणार नाही। मी म्हटलं कारभारीला प्लीज काढा लावा, कारण आपण जेवढ्या लवकर हे दाणे काढेल तेवढ्या लवकर आपल्याला आमटी खायला भेटेल। मला खूप जास्त आवडते तुरीची शेंगाची आमटी। मग काय, दोघं बसून एक वाटीभर दाणे काढून घेतलं आणि गॅस चालू केलं आणि तवा ठेवलं। तव्यावर आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे। आता याच्यावर आपल्याला एक एक काळे डाग येऊस्तोवर आपल्याला या दाणेला भाजायचे। त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला मिरची पण भाजायचे। आता याचं पूर्ण व्हिडिओ बघायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे, तिथे जाऊन नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब नाही केले असेल तर सबस्क्राईब करून घ्या। आत्ता कारभारी आणलेले आहे आपल्यासाठी एक झोऱ्या भरून शेंगा, बोर, निंबू। मागच्या महिन्यात सासूबाई आली होती पण थोडेसे शेंगा आणली होती तर 1-2 टक खाल्लं होतं, पण यावेळेस आम्हाला 4-5 वेळेस तरी आरामशीर तुरीची शेंगाची आमटी मिळेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फॉलो करा तुमच्या फॅमिलीमध्ये।